आणि आता वळतोय पुढच्या बातमीकडे। आता बातमी आहे रायगडमधून। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। लोणेरेमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। रात्रीपासून महामार्गावर कोकणामध्ये जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। त्यात महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे आणि या वाहतूक कोंडीमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणारे चाकरमानी अडकलेत। दोन्ही लेनवर वाहने आल्याने महामार्ग जाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। रिएक्शनाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रायगडमधून मुंबई गोवा महामार्गावर जर तुम्ही जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि काल रात्री बरेच जण हे कोकणाकडे मुंबईवरून कोकणाकडे जाण्यासाठी रवाना झालेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही वाहतूक कोंडी असल्याचं पाहायला मिळत आहे। मी रात्री 10 वाजता निघालोय मुंबईमधून। अजूनपर्यंत इथेच आम्हाला चिपळूण गाठायचं आहे। आता कितीचा वेळ, एवढा मोठा रस्ता बनवून काय फायदा आमचा? गाड्या उलट्या पण टाकतात आणि ह्या एस.टी भयंकर सुटल्या आहेत ना, ते एस.टीमुळे काही सांगता येत नाही काय। आता रोज 1 तास झाला असेल इथेच उभे आम्ही, त्या पंपापासून इथे पण 1 तास लागला। समोरच्या बाजूने ते गाड्या जातात ना, त्यांना परत यू टर्न मारून गेलं पाहिजे, कारण समोरची गाडी येते ती कशी येणार परत, त्याच्यामुळे हे सगळं ट्रॅफिक झालेलं आहे।